आपण मेथीचे पटकन होणारे पराठे बघतोय. त्याच्यासाठी 1.5 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतले. तिखट, मीठ, धणे जिरे पूड, जेही आपल्या घरामध्ये तिखट मिठाच्या डब्यात जे मसाले असतात ते सगळे टाकून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि छानपैकी मस्त बारीक मेथी आपल्याला चिरून घ्यायची आहे. आधी धुवायची आणि मग चिरायची, म्हणजे त्याच्यातलं जीवनसत्व तसंच राहतं. आणि समान गोळे करून घ्यायचे आहेत. लेकरांचा टिफिन असो, आपला टिफिन असो, भन्नाट आहे, पटकन होणारं आहे आणि शिवाय पौष्टिक आहे. अशा पद्धतीने छोटा मोठा पराठा लाटून घ्यायचा. तवा आधी गरम करायला ठेवायचा, म्हणजे पटकन काम होतं. कारण की तवा गरम झाला की पराठा पटापट शेकला जातो. अशा पद्धतीने पराठा शेकून घ्यायचा आहे आणि कमीत कमी तेल लावायचं आहे. अगदी ब्रश अलगद असा फिरवायचा आहे. तेलही कमी लागतं. दह्यासोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत आणि अशा कोळ्या मिरचीसोबत पराठ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा.